जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस भरती 2022-23 मध्ये शेवटचा टप्पा उरलेला आहे, तो म्हणजे कागदपत्र पडताळणी. आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम येत आहे. काही विद्यार्थ्यांनाच प्रॉब्लेम येत आहे, काही विद्यार्थ्यांचा सबमिटसुद्धा होत आहे. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, त्यावरच आपण त्यांचं सोल्युशन म्हणून विद्यार्थ्यांशी संपर्क करून आणि विद्यार्थ्यांपासूनच जाणून घेतलं की नेमकं त्यांना प्रॉब्लेम काय येत आहे, कुठे प्रॉब्लेम येत आहे आणि कोणत्या स्टेपवर प्रॉब्लेम येत आहे. काही विद्यार्थ्यांना सबमिट करण्यासाठी प्रॉब्लेम येतो, काही विद्यार्थ्यांना अपलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येतो, काही विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहे. तर नेमके कागदपत्र कोणते पाहिजे आणि कशाप्रकारे अपलोड करायचे आहे, संपूर्ण आपण A to Z माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. महत्त्वाचे काही प्रश्न आहे. पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना एकच पडतो आहे की नेमके कागदपत्र कोणते कोणते सबमिट करायचे. TC करायची, बोनाफाईड करायची की जन्मदाखला करायचा की आणखी सनद वगैरे सबमिट करायची. काही विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे की सर EWS प्रमाणपत्र आमच्याकडे आहे, पण नॉन क्रिमिनल नाही आहे, म्हणजे NCL नाही आहे आणि NCL EWSवाल्याकडे नाही आहे. तर नेमकं कोणता डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचं, कारण की तिथे अपलोड करणे अनिवार्य असे ऑप्शन येत आहे म्हणून. तर काही विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येतो आहे की महिलांचं जे 30% प्रमाणपत्र आहे ते कोणतं अपलोड करायचं तर कसं करायचं आणि कोणतं करायचं की नाही करायचं, या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणखीन ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, काय प्रॉब्लेम येतो आहे, आपण त्यावर सोल्युशन घेऊन येणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता चला तुमच्या संपूर्ण सोल्युशनवर आपण बोलूया. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला कागदपत्रे कोणती कोणती लागतात हे महत्त्वाचं आहे पोलीस भरतीला. आणि हे जी कागदपत्र घेतलेली आहे ही कोणतीही आपण कोणत्याही स्वतःच्या मताने घेतलेली नाही. इथे बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2023 करिता उमेदवारांकरता सूचना, म्हणजेच आपण जी PDF आपल्याकडे आहे 38 पेजीची, ज्यावर आपली भरती सुरू आहे, त्यामधलीच आपण ही PDF मधलं एक पेज घेतलेलं आहे, जिथे डॉक्युमेंट कोणते कोणते पाहिजे तुम्हाला पोलीस भरतीला ते आपण परत एकदा तुम्हाला सांगणार. बघा, SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय होतं, तर SSC म्हणजेच 10वी आणि HSC, ठीक आहे, या दोनमध्ये आपल्याकडे राहतं एक गुणपत्रक आणि एक राहतं प्रमाणपत्र. काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांना सनदसुद्धा म्हणतात. तर बघा, हे दोन प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजेच तुमच्याकडे डॉक्युमेंट पाहिजे, म्हणजे 4, ठीक आहे. त्यानंतर जन्मदाखला. आता इथे फक्त त्यांनी जन्मदाखला म्हटलेला आहे, तर बघा, तुमच्याकडे जन्मदाखला असेल तर ठीक, नाहीतर तुमच्याकडे TC असेल तरीसुद्धा ठीक, तुमच्याकडे बोनाफाईड असेल तरी पण ठीक, आणि तुमच्याकडे 10वीची सनद असेल म्हणजेच प्रमाणपत्र असेल बोर्डचं, ते सुद्धा चालणार आहे. या 3 डॉक्युमेंटपैकी एक जरी असेल तुमच्याकडे तरी चालणार आहे. त्याचं कारण म्हणजे की जन्मदाखला आपल्याला कशासाठी लागतो, तर तुमची डेट ऑफ बर्थ ही कन्फर्म करण्यासाठी लागते, ठीक आहे. त्यानंतर बघा, रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो इथे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल पाहिजे आपल्याला, ठीक आहे. हे पाहिजे आपल्याला डोमिसाईल. तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असेल ग्रामपंचायतचं तरी चालणार आहे, पण कंपल्सरी म्हणजे तुम्हाला डोमिसाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, ठीक आहे. आणि ते पण भरती निघण्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट पाहिजे, म्हणजे केव्हापर्यंतचे, तर बघा तुम्हाला केव्हाचे डॉक्युमेंट पाहिजे आहे, तर 31/3/2024 पर्यंतचे किंवा 31/3/2024 पर्यंतचे पाहिजे आहे किंवा त्याच्या आतमधले पाहिजे. आता कोणतं डॉक्युमेंट त्याच्या आतलं पाहिजे, तर डोमिसाईल पाहिजे त्याच्या आतलं, NCL पाहिजे त्याच्या आतलं, तुमचं EWS प्रमाणपत्र पाहिजे आहे, त्यानंतर SC BCची तुमचं कास्ट पाहिजे आहे, ठीक आहे. आणि बाकीचे जे पण डॉक्युमेंट्स आहे, म्हणजे तुमचं जन्मदाखला हा जरी तुम्ही आता काढला तरी चालणार आहे, बोनाफाईड जरी तुम्ही आता काढला चालणार आहे, ठीक आहे. महत्त्वाचं प्रमाणपत्र तुमचं प्रॉब्लेम येत आहे विद्यार्थ्यांचा मेन म्हणजे नॉन क्रिमिनलमध्ये. तर बघा, इथे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कोणाकोणाला पाहिजे, तर VJNना पाहिजे, भजबला पाहिजे, भजक, भजट, विमाप्र आणि IMAW,
ठीक आहे, आणि SCBC, ठीक आहे. इथे बघा EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता दावा करू इच्छिणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक आपला काय आहे 4/5/2023 मधील तरतुदीनामा क्रमांक 4 दिलेला आहे यामध्ये, ठीक आहे. आता बघा EWS विद्यार्थ्यांसाठी आपण बोलणार आहोत सुरुवातीला. तर बघा तुम्हाला NCLच्या ठिकाणी काय टाकायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट टाका, म्हणजे तुमचं EWSचं प्रमाणपत्र टाकायचं आहे, ठीक आहे. आणि कास्टमध्ये सुद्धा EWSचं प्रमाणपत्र टाकायचं आहे EWS वाल्यांसाठी, ठीक आहे. आता बघा परत आपण त्या साईटवर आलेलो आहे आणि इथं बघा काय सबमिट करायचं आहे, SSC HSC तुमची मार्कशीट सबमिट करायची म्हणजेच गुणपत्रक, आणि HSC SSC सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र किंवा त्याला आपण म्हणतो सनद, ठीक आहे, किंवा काही विद्यार्थी डिप्लोमासुद्धा म्हणतात त्याला. तर हे सबमिट करायचं आहे इथे. त्यानंतर बघा स्कूल लिव्हिंग और बर्थ सर्टिफिकेट, तर तुमच्याकडे TC असेल तर TC सबमिट करा, बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्मदाखला असेल तर तो सबमिट करा. त्यानंतर तुमच्याकडे बोनाफाईड असेल तर बोनाफाईड सबमिट करा, आणि हे तिन्ही नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे सनद सबमिट करू शकता. पण तुम्ही बर्थ सर्टिफिकेट तुम्ही जिथे जन्म झाला आहे तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता, कारण की त्याला डेट वगैरे काही लागत नाही, फक्त तो प्रूफ आहे की तुमचे डेट ऑफ बर्थ काय आहे आणि तुमचं प्लेस काय आहे जन्माचं. त्यानंतर बघा महाराष्ट्र डोमिसाईल और इंडियन रेसिडेन्सी सर्टिफिकेट म्हणजे नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल. नॅशनॅलिटीची गरज नाही आपल्याला, इथे आपल्याला पाहिजे आहे डोमिसाईल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे म्हणून हे कंपल्सरी आहे, आणि हे डेटच्या पहिले पाहिजे आहे. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट, इथे कास्ट सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे सर्वांनीच ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी हे गरजेचं नाही आहे, ज्यांच्याकडे ते सबमिट करू शकता. त्यानंतर वुमेन सर्टिफिकेट, इथे काय सबमिट करावं काय नाही, तर विद्यार्थी मित्रांनो इथे काही सबमिट नाही करायचं आहे, इथे ब्लँक ठेवायचं आहे. त्यानंतर NCLमध्ये EWS वाल्यांना प्रॉब्लेम येत आहे, तर इथे तुम्ही EWSचं प्रमाणपत्र सबमिट करू शकता. यानंतर कागदपत्र पडताळणीच्या दिवशी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहे ते तुम्हाला सांगतो. 10वी-12वीचं गुणपत्रक प्रमाणपत्र न्यायचं आहे, जन्मदाखला, TC, बोनाफाईड किंवा सनद, म्हणजेच डिप्लोमा 10वीचा किंवा त्याला सनदसुद्धा म्हणतात किंवा प्रमाणपत्रसुद्धा म्हणतात, सर्टिफिकेटसुद्धा म्हणतात, हे सुद्धा चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी आहे डोमिसाईल प्रमाणपत्र, हे महत्त्वाचं आहे. जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही आहे सध्या तरी. MSc तुमच्याकडे असेल तर तुम्ही नेऊ शकता, किंवा तुम्हाला 1 वर्षाच्या किंवा 6 महिन्याच्या आत तुम्हाला वेळ देतात सबमिट करायला. त्यानंतर तुम्ही खेळाडू असेल तर तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्याच्यातून देऊ शकता. आणि गृहरक्षक दल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ, अंशकालीन यांच्यासाठी त्यांनी जो त्याच्यामधून भरला असेल तर ते प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर EWS विद्यार्थ्यांसाठी तुमचं EWSचं प्रमाणपत्र लागणार आहे, आणि NCC मधून ज्यांनी यस केलेला आहे NCC त्यांना NCC C सर्टिफिकेट लागणार आहे. दुसरं कोणतंच चालणार नाही, B नाही चालणार आहे, A नाही चालणार आहे, फक्त C वाल्यांनाच मार्क असतात 5. हे सर्व काही डॉक्युमेंट तुम्ही नेऊ शकता, हेच लागणार आहे, ठीक आहे. आणि तुमचं हॉल तिकीट वगैरे, हॉल तिकीट, तुमचं ग्राउंडचं हॉल तिकीट, पेपरचं हॉल तिकीट तुम्हाला न्यावं लागणार आहे. त्यानंतर बघा आणखी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल सबमिट करण्यामध्ये किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला उत्तर दिलं जाईल, हेल्प केली जाईल. धन्यवाद.